कोयना धरणामध्ये रेकॉर्ड ब्रेक आवक येण्यास सुरुवात झाली आहे। कोयना पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। कोयना भागात मागील 24 तासात 87 मिलीमीटर, नवजामध्ये 98 मिलीमीटर, महाबळेश्वरमध्ये 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयना धरणाचे आज सकाळचे अपडेट आले आहेत। यामध्ये कोयना धरणात तब्बल 51,022 क्युसेकने पाणी जमा होत आहे। तर कोयनेचा एकूण पाणीसाठा हा 32.51 टीएमसी इतका झाला आहे। तर कोयना धरण 30.89% भरलं आहे। सध्या कोयना धरणामधून आज सकाळी 9 वाजल्यापासून 1050 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे। कोयना पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू करण्यात आलं आहे। यातून हे पाणी सोडलं जात आहे।